पिंपरी शहरवासियांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतः पालकमंत्री अजित पवारांनी जनता दरबार घेतलाय। आयएएस आयपीएस दर्जाचे सगळे अधिकारी मंचावर बसवून म्हणजे शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन अजित पवारांचा हा कारभार सुरू आहे। महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला किंवा त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या जनता दरबारातून अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू आहे असं म्हणायलाही वाव आहे। कारण पालकमंत्री म्हणून जर ते हा जनता दरबार घेतायत तर फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे उपस्थित काय, भाजपचे आमदार, शहराध्यक्ष हे सुद्धा इथे उपस्थित असणं अपेक्षित होतं। असं असलं तरी भाजपने यावर सोयीस्कररित्या चुप्पी साधलेली आहे। भाजप आमदार महेश लांडगे यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलणं टाळलंय। आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आम्ही काय प्रतिक्रिया देणार किंवा आम्ही प्रतिक्रिया देणार का हे कळवतो, तर आमदार अमित गोरखेंनी आपण पुण्यात आहोत आणि शहरात आल्यावर कळवतो असं उत्तर दिलंय। कदाचित अजित पवारांच्या भीतीपोटी हे भाजपचे लोक बोलणं टाळतायत असं एकंदरीत दिसून येत आहे। दादांनी हा एक जनस्वराज्य त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे जनसंवाद ही जे सुरू केलेला उपक्रम आहे हा अत्यंत या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे। प्रश्न सुटतात किंवा सुटत नाही हा विषयच वेगळा आहे। या शहरावर पहिल्यापासूनच हे जे काही झालेलं आहे या शहराचं ते अजितदादांमुळे झालं असल्या कारणाने त्यांना या सर्वातलं बारकावे माहिती आणि मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळं जनतेची नाळ तुटलेली आहे। गेले 3-4 वर्षापासून हे फक्त प्रशासनाच्या माध्यमातून कामं केली जातात, महापौर तेच आणि स्टँडिंग कमिटी तेच, परंतु जी नागरिकांची समस्या आहे ती सुटली जात नाही। म्हणून काही समस्या आमच्याकडे येत होत्या, आम्ही दादांकडे मांडत होतो, परंतु आज दादांनी हे दौरे चालू प्रश्न सोडवायला यावंच लागणार असं काय नाही। पण जे दादांनी आता हा कार्यक्रम राबवला हा महापालिकेची दूरदृष्टी तर आहेच आणि दादांचं विकासाचे कामकाज हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे दादांनी हा जनसंवाद ठेवलेले आहे। पिंपरी चिंचवडमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनता दरबारात